नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी एका फटक्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांना घरी बसवले। 542 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे। या कारवाईने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। राज्य शासनाच्या 10 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्राआधारे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। नंदुरबार धडगाव तालुक्यात एक अनोखा प्रकार घडला आहे। माहेरी आलेल्या महिलेचे 2 महिन्यांचे बाळ आजारी पडले। उलट्या आणि अति रडण्यामुळे ते निपचित पडलं होतं। काहीच हालचाल करत नव्हतं। अवघ्या 2 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला। मात्र डॉक्टरांनी त्या बाळाच्या पायाला छोटीशी टिचकी मारली आणि त्या क्षणीच बाळाने श्वासोच्छ्वास सुरू केला। यामुळे मोठी खळबळ माजली असून सध्या सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू आहे। औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रचंड छळ केला। संभाजी महाराजांची हत्या केली। त्यामुळे औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर खोदून काढावी अशी मागणी होत आहे। पण या मागणीवरून शरद पवार यांच्या गटातच फूट पडल्याचं दिसून येत आहे। शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे, तर आमदार अभिजित पाटील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं समर्थन केलं आहे। त्यामुळे पवार गटातच औरंगजेबावरून बेबनाव असल्याचं स्पष्ट झालं आहे। सातारा जिल्ह्यातील अमरूड करवाडी भोसगाव लगतच्या डोंगराला लागलेल्या आगीत आंब्याचा बाग वाचवताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला। तुकाराम सीताराम सावंत असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे। आग विझवण्यासाठी ते पडल्याचे पट्टे या शिवारात गेले असता त्यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। तर यामध्ये सुमारे 150 झाडांची आंब्याची बागही जळून खाक झाली आहे। गेली 3.5 दशके इस्लामपूरमधील कटकारस्थानी नेतृत्वामुळे अनेकांच्या संस्था बुडाल्या। आता हे नेतृत्व भाजपशी जवळीक साधत असून कोणत्याही स्थितीत अशा कटकारस्थानी नेतृत्वाला आमचा विरोधच राहील। स्वाभिमानी कार्यकर्ते यापुढे होणाऱ्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ताकदीने लढवतील असा विश्वास इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी मेळाव्यात व्यक्त केला आहे। चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली। या आगीमुळे बँकेतील लाखो रुपयांचा नोटा आणि फर्निचर भस्मसात झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे। सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील पात्र 33 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयात करण्यात येणार आहेत। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत असून 0 ते 18 वयोगटातील हृदयाचे आजार असलेल्या 128 रुग्णांची इको चाचणी डॉक्टर भूषण चव्हाण यांनी केली। यापैकी 33 बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे। पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कॉरिडॉरच्या माध्यमातून विविध विकास कामे करणार आहे। मात्र याबाबत काही गैरसमज पसरवला जात आहे। वास्तविक स्थानिकांची मते जाणूनच विकास कामे केली जाणार आहेत आणि याबाबत नागरिक व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली असून चुकीच्या पद्धतीने कोणावर अन्याय होणार असेल तर मी नागरिकांच्या पाठीशी उभा राहीन अशी भूमिका आमदार समाधान आवतडे यांनी मांडली। घरावर काही व्यक्तींनी वाईट हेतूने करणी व भानामती केली आहे। त्यामुळे घरात एकामागून एक दुखाचे संकट कोसळत असल्याची थाप मारून एका महिलेच्या घरात आलेल्या 2 जणांनी पूजेच्या नावाखाली सोन्या चांदीचे दागिने समोर ठेवायला सांगितले आणि बेमालूमपणे ते सर्व दागिने लंपास केले। ही घटना सोलापुरात सदर बाजार भागात आकांक्षा सोसायटीत घडली। दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर दोन्ही संशयितांना अटक केली आहे। सोलापुरात छत्रपती संभाजी कंबर तलाव आणि किल्लाबाग परिसरात कावड्यांसह घारी व बदकाच्या मृत्यूचे कारण हे बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे प्रशासनाने बाधित परिसरात रासायनिक फवारणीसह अन्य उपाययोजना हाती घेतल्या आहेत। संबंधित तिन्ही भागात नागरिकांना वावर करण्यास 21 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।